नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा 2025 आता त्याची ॲड लवकरात लवकर येईलच असं वाटत आहे। या महिन्यात एक 10-15 तारखेपर्यंत साधारणतः ती ॲड येईल आणि भरपूर विद्यार्थी अजूनही एका संदिग्ध अवस्थेमध्ये अडकलेले आहेत की सर ते वर्णनात्मक परीक्षा तर आली आहे, प्रिलिम्सचा तर चला सर मागच्या 2-4 वर्षापासून अभ्यासही करतो आहे, पण मग वर्णनात्मक परीक्षेचं नॉलेज वगैरे आहे। भरपूर विद्यार्थी आहेत की सर ते वाचतो आहे, इतिहासाचं, भूगोलाचं, पॉलिटिक्सचं नॉलेज वगैरे आहे, पण हे लिहायचं कसं नेमकं, याला एक्झॅक्टली कसं कन्स्ट्रक्ट करायचं, एक्झॅक्टली कशी प्रस्तावना लिहायची, कशी बॉडी लिहायची, कसं कन्क्लुजन लिहायचं, हे सगळं विचारांचं समजतं की म्हणजे विचार येत आहे डोक्यात, पण एक्झॅक्टली जेव्हा मी लिहायला जातो तर मला लक्षात येत नाही की सर प्रस्तावना मी कशी लिहू, सर मी बॉडीमध्ये काय काय टाकू, सर मी निष्कर्षामध्ये काय लिहू। भरपूर नॉलेज आहे पण मला ते पेपरवर जेव्हा रायटिंगमध्ये आम्ही जातो तेव्हा ते रिप्रोड्यूस करता येत नाही। तर याच्यासाठी एक आपण प्रॉपर सिरीजच आणलेली आहे की चांगले उत्तर लेखन कसे असावे। बरोबर, चांगले उत्तर लेखन कौशल्यासाठी काय काय गोष्टी लागतात, कशा पद्धतीने उत्तर चालू करता येतं, कशा पद्धतीने प्रस्तावना, बॉडी म्हणजे ज्याला आपण मुख्य गाभा म्हणतो, किंवा मग निष्कर्ष कसा लिहायचा, पेपरमध्ये कसा करंट अफेअर वापरायचा, पेपरमध्ये कसे चार्ट्स, फ्लो चार्ट्स वगैरे काढायचे, कशा पद्धतीने त्याला एकदम स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये लिहायचं, उत्तर पॅसेजमध्ये लिहायचं का पॉईंट्समध्ये लिहिणं बेटर राहील, GS मधल्या उत्तरांचा काय रुख असतो किंवा कशा पद्धतीने ते लिहिले जातात, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं, आमचे ऑप्शनल कसे लिहिले जातील त्याबद्दल पण वेगवेगळे लेक्चर्स येतील। आपापले ज्या ज्या फॅकल्टी आहेत, समजा मी सोशॉलॉजीला आहे इथे विदर्भाला, विठ्ठल सर आहेत PSR शिकवतात, सागर सर येतील हिस्ट्री आणि इतर काही सब्जेक्ट जे घेतील ते, त्याच्यानंतर आफ्टर भूगोल वगैरे या पण गोष्टींचे या चॅनलवर एक एक लेक्चर येत राहतील। पण सध्या आपण जी चर्चा करू ती मुख्यतः GS 1, 2, 3 आणि 4 या सामान्य अध्ययनाच्या 4 पेपरसाठी आपण कशा पद्धतीने चांगला आन्सर लिहू शकतो। काही लोकांना प्रश्न असा पडेल की सर मग तुम्ही आता आम्हाला जे सांगताय की आन्सर जे चांगलं लिहायचं आहे हे नियम आमच्या ऑप्शनल लागू नाही होणार का, PSIRला लागू नाही होणार का, सायकॉलॉजीला लागू नाही होणार का, सोशॉलॉजीला लागू नाही होणार का, अँथ्रो, हिस्ट्री, जॉग्राफी याला लागू नाही होणार का सर? तर निश्चितपणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सामान्य अध्ययनामध्ये ज्या पद्धतीने आन्सर लिहिलं जातं त्याच पद्धतीने आन्सर हे आपल्या ऑप्शनमध्ये नाही लिहिले जात, तिथं स्पेशलाइज्ड लिहावं लागतं, तिथं थोडं प्रस्तावना करण्याची, मुख्य गाभा लिहिण्याची आणि निष्कर्ष लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते। म्हणून मी म्हटलं की जे आज आपण बोलतो आहोत आणि जे आपण भाग 1, 2, 3 मध्ये स्पष्ट करणार आहोत, आजचा हा भाग पहिला, आज जे मी घेणार आहे ते भाग आहे पहिला। याच्यामध्ये मी क्लिअरिटीने तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने लिहायचं, पण जे आज आपण डिस्कस करू भाग 1 मध्ये चांगल्या उत्तर लेखन करण्यासाठी जो भाग 1 आहे याच्यामध्ये साधारणतः नियम हे GS 1, 2, 3 आणि 4 म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4ही पेपरला हे लागू होतील, हे ऑप्शनलला लागू नसतील। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे मुख्यतः सामान्य अध्ययनासाठी। तर आपण थोडासा आता व्हिडिओ चालू करू की उत्तर नेमकं कसं लिहायचं, कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट करायचं, आपलं जो नॉलेज असेल तर ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मांडायचं आहे। प्रश्नांचं सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्न व्यवस्थित पहिले समजून घ्या की प्रश्नांचं योग्य विश्लेषण झालं पाहिजे। तुमच्यासमोर प्रश्न काय आलाय, ॲनालाइज द क्वेश्चन। बरोबर, मी बऱ्याच वेळा भरपूर विद्यार्थ्यांचं उदाहरण घ्यायचो जेव्हा मी इतिहास शिकवायचो काही ठिकाणी, तर मुलांना ना बऱ्याच वेळा प्रश्नाची कोअर डिमांडच समजत नाही की एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय विचारलं आहे। जसं मी तुम्हाला सांगतो, मी एक उदाहरण देतो की एक इतिहासामध्ये प्रश्न आला होता, संघ लोकशाही आयोगाला मागच्या 10-15 वर्षापूर्वी प्रश्न आला होता। तो प्रश्न असा होता की नेपोलियनही महान नाही आणि सिकंदरही महान नाही आहे, जे व्यक्ती किंवा जी सत्ता भारतीय समुद्रावर राज्य करू शकत होती आणि बंगालवर अधिपत्य स्वीकारू शकत होती ती संपूर्ण भारताला जिंकू शकत होती, साधारणपणे असा प्रश्न होता तो। तर त्या प्रश्नामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी जेव्हा आन्सर्स लिहिले, जेव्हा मी पेपर चेक करायचो तर त्यांनी काही लोकांनी अलेक्झांडरवर लिहिलं, काही लोकांनी नेपोलियनवर लिहिलं, पण त्या प्रश्नाची ती कोअर डिमांड नव्हती। प्रश्नाची कोअर डिमांड होती की भारतीय समुद्रावर आपला जो पूर्ण हिंद महासागर, ज्याला आपण बे ऑफ बेंगॉल, अरबी सागर आणि हिंद महासागर, हा हिंद महासागराचाच पार्ट आहे, याचं जे पूर्णतः समुद्री तंत्र असेल किंवा याच्यामध्ये जे मर्चंडाईज एक्सपोर्ट चालत असेल त्या टाईमला किंवा नेव्हल फोर्सेस असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे समुद्री शक्ती, त्याच्यामधून होणारा व्यापार असू द्या, नेव्हीची शक्ती असू द्या किंवा समुद्रातून कोणत्याही गोष्टींचं काही फायदा घेण्याची पद्धत असू द्या, तर ती युरोपियन लोकांकडे होती, कारण त्यांची नेव्ही पण मजबूत होती आणि त्यांचा व्यापारी समुद्रातून खूप मजबूत चालत होता आणि समुद्रावर युरोपीय शक्तींचं प्रभुत्व भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत चांगलं होतं। तर त्याच्यावर राज्य आणि बंगालमधून घेतलेली संपत्ती म्हणजे संपत्ती आणि समुद्रातली नेव्हल पॉवर आणि इतर पॉवर या दोघांना जर एखादी शक्ती एकत्र करू शकत असती तर ती संपूर्ण भारतावर
राज्य करू शकत होती, तर तुम्ही बघितला तो इतिहास प्रॉपर, तर ब्रिटिशांनी भारतामध्ये एवढं मोठं एक्सपान्शन केलं, ब्रिटिश एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, तर त्याचं 2 कारणं महत्त्वाची होती. एक, भारतीय समुद्रावर त्यांचं राज्य होतं, भारतीय समुद्राच्या कॉमर्सवर आणि भारतीय समुद्राच्या नेव्हल फोर्सेस, म्हणजे तिथे त्यांची सैनिकी शक्ती पण होती आणि समुद्रावर प्रॉपर त्यांचं एक सामरिक राज्य होतं. एक आणि 2, बंगालच्या धनसंपत्तीमधून त्यांनी सैन्य आणि इतर शक्तींचा विकास केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण भारत पदाक्रांत केला. बरोबर आहे. तर मला हे सांगायचं होतं या प्रश्नामधून की तो प्रश्न जरी एवढा मोठा लिहिलेला असेल की नेपोलियनही महान नाही आणि सिकंदरही महान नाही, जो व्यक्ती भारतीय समुद्रावर राज्य करू शकत होता आणि बंगालच्या धनसंपत्तीवर किंवा जी सत्ता बंगालच्या धनसंपत्तीवर राज्य करू शकत होती अशीच सत्ता भारत जिंकू शकत होती, तर प्रश्नाची डिमांड ओळखून घ्या. या प्रश्नाची डिमांड एकच आहे, जी राजकीय सत्ता, जी युरोपीय सत्ता, जोही व्यक्ती, जेही संघटन असं होतं की ज्यांच्याजवळ धनसंपत्ती बंगालची आणि पूर्ण भारतीय समुद्रावर राज्य होतं, तेच व्यक्ती हे प्रभुत्व मिळू शकत होते. इतकीच कोर डिमांड आहे आणि इतकंच लिहिलं पाहिजे. तर भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्नाची कोर डिमांड लक्षात येत नाही. तर पहिला मुद्दा मला एक सांगायचा होता, प्रश्नात जे विचारलं आहे मुख्य मुद्दा आहे तोच आपण उत्तरामध्ये लिहिला गेला पाहिजे. इतर गोष्टी आपण अतिरिक्त लिहिण्याच्या नादामध्ये आपण आपले 150 शब्द नाही केले पाहिजे. 150 शब्द वापरण्यासाठी फक्त महत्त्वाचे मुद्देच आपण टप्प्याटप्प्याने आपल्या पेपरमध्ये लिहिले पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे, पहिला तर मुद्दा आहे की आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे की एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, पहिला मुद्दा, आणि आपण त्यानुसारच लिहू. त्याच्यानंतर जर आपण खाली गेलो तर मग साधारणतः प्रश्नामध्ये कीवर्ड्स असतात. तुम्ही बघितलं असेल जसं चर्चा करा, ज्यांनी आता PYQ बघितलं असेल त्यांना मी सांगतोय, त्यांना ते रिलेटिव्ह होत असेल, विश्लेषण करा किंवा मूल्यांकन करा आणि ओळखा. मला एक गोष्ट सांगा की जेव्हा आपण मूल्यांकन करतो, भरपूर विद्यार्थी असे दिसतात ना की ज्यांच्याजवळ एखादा प्रश्न आला की ते नुसतं लिहित बसतात, त्याच्या पाठीमागचा ते कीवर्डच समजून घेत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो, याच्यावर तुम्ही प्रॉपर एक यूट्यूबचं लेक्चरच घेईल, या गोष्टींवर तुम्ही प्रॉपर यूट्यूबचं लेक्चर घेईल. हे टेलेंडर वर्ड्स हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. चर्चा करा म्हणजे काय, व्याख्या करा म्हणजे काय, टीकात्मक मूल्यांकन करा म्हणजे काय, मूल्यांकन करा म्हणजे काय, विश्लेषण करा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींवर मी एक प्रॉपर यूट्यूबवर लेक्चरच घेईल. कारण की ते इतकं इम्पॉर्टंट आहे ना की त्याच्यामुळेच खूप मार्क्स मुलांचे कटतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आपण प्रॉपर लक्ष देऊ आणि उत्तर लेखनाचे बाकीचे जेव्हा भाग येतील ना तेव्हा हे जे सगळे कीवर्ड्स आहेत त्याला आपण कव्हर करू. जसं मी एक एक्झाम्पल देतो इथे, बाकीचं आपण त्या यूट्यूबमध्ये घेऊ, त्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये घेऊ. जेव्हा ते 2-4-8 दिवसातच ते लेक्चर येईल तेव्हा हे सगळे कीवर्ड्स घेऊ. तर मूल्यांकन करा म्हणजे काय, साधारणतः मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की तुम्ही माझ्याकडे प्रश्नपत्रिका चेक करायला दिली की सर तुम्ही मला चेक करून द्या, तर मी फक्त त्याच्यावर टीकाच करेल का मी फक्त चांगलंच बोलेल? मी दोन्ही गोष्टी बघेल ना. तुमच्या पेपरमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी त्याही तुम्हाला सांगेल. तुमच्या पेपरमध्ये ज्या काही अडचणी आहेत की हा मुद्दा जर सॉल्व्ह झाला असता तर मार्क्स किंवा गुण अजून वाढले असतील हेही सांगेल. एक प्रकारे मी तुमच्या प्रश्नपत्रिकेचं मूल्यांकन केलं, म्हणजे चांगले मुद्देही सांगितले, वाईट मुद्देही सांगितले आणि वाईट मुद्द्याला सोल्युशन पण सांगितलं की कशा पद्धतीने बेटर करता येईल. तर तेव्हा जेव्हा तुमच्याजवळ कोणताही प्रश्न येतो आणि मी जर तुम्हाला म्हणतो की मूल्यांकन करा, मी जर तुम्हाला म्हणतो की आधार डेटा असेल, मी जर म्हणत असेल की मनरेगाचा भारतीय समाजावर काय परिणाम पडलेला असेल, मी जर तुम्हाला म्हणत असेल की नदी प्रणाली कशा पद्धतीने काम करते किंवा नदी प्रणालीमध्ये काय अडचणी आहेत किंवा कोणते पर्यावरणीय दोष आहेत जे नदी प्रणालीला प्रॉब्लेम ठरतात किंवा जलप्रदूषण खूप जास्त होत आहे किंवा थर्मल पॉवर प्लांट्स आहेत त्यांचा नदी प्रदूषणावर काय परिणाम पडतो, हे जर सगळं जर बघायचं असेल आणि मी म्हटलं की मूल्यांकन करा, तर म्हणजे मी काय म्हणतोय की एक्झॅक्टली हे प्रदूषण का होतं आहे किंवा एखादी ही घटना का होती आहे, ठीक आहे, ती कशा पद्धतीने थांबता येईल, या दोन्ही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त अडचणी सांगू नका तिथे की नाही सर ही अडचण आहे, ही अडचण आहे, ही अडचण आहे, ही अडचण आहे. हां ठीक आहे बाबा, मला कळलं आहे, सरांना कळलं आहे किंवा आयोगाला कळलं की ह्या गोष्टी अडचणीच्या आहेत किंवा हे मुद्दे आहेत जे प्रॉब्लेमॅटिक आहेत. पण मूल्यांकन लिहिताना जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सांगता त्याचं थोडंसं सोल्युशन सांगणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग सरकारी लेवलवर काय झालं आहे, राज्य सरकारच्या लेवलवर काय झालं आहे, तुम्ही तुमच्या मनाने काही उपाययोजना सुचवू शकता का, ह्या देखील गोष्टी त्याच्यामध्ये ॲड कराव्या लागतात. आता साधारणतः मी फार डीपमध्ये नाही जाणार या कीवर्ड्समध्ये, याच्यासाठी मी यूट्यूबचं प्रॉपर एक लेक्चर घेईल की मूल्यांकन, चर्चा, व्याख्या वगैरे सगळं काय करा, त्याच्यासाठी मी एक पूर्ण लेक्चर घेईल. पण आज सांगायचं तात्पर्य असं होतं की जेव्हा तुम्हाला कळेल की अरे या प्रश्नाच्या पाठीमागे मूल्यांकन लिहिलं आहे, या प्रश्नाच्या पाठीमागे चर्चा लिहिलं आहे, या प्रश्नाच्या पाठीमागे व्याख्या लिहिलेलं आहे, तर प्रश्न बदलला. आता प्रश्न मूल्यांकन करताना वेगळ्या पद्धतीने लिहायचं होतं, अडचणी सांगायच्या तर समस्या सांगायच्या, व्याख्या करताना वेगळं होतं, चर्चा करताना उत्तर वेगळं होतं. तर या पद्धतीने उत्तर लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून कधी लक्षात घ्या की कीवर्डची डिमांड ओळखा. ओके, त्याच्यावर मी एक यूट्यूबचं लेक्चर जरूरच आणेल. आणि उत्तराचं स्वरूप जेव्हा तुम्ही उत्तर लिहिसाल तेव्हा त्याच्यामध्ये सिद्धांत, वेगवेगळी उदाहरणे, तुम्ही करंटमधले एक्झाम्पल देऊ शकता, आलेख किंवा इतर मुद्दे प्रश्नानुसार ठरवले गेले पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जर नदी प्रणाली लिहिताय किंवा नदी प्रणालीच्या समस्येबद्दल लिहिताय तर त्याचं काही तुमच्या ह्याच्यात एखादा नकाशा येऊ शकता का, किंवा करंट अफेअरमध्ये त्याच्याबद्दल रिसेंटली काही आलेलं आहे का. बरोबर.
त्याच्यानंतर तुम्ही प्रदूषणाबद्दल बोलताय, समजा तुम्ही किनारपट्टीच्या धूपबद्दल काहीतरी बोलतो की किनारपट्टीचं जे डिग्रेडेशन होतं आहे, जी धूप होते, त्याच्याबद्दल काही तुम्ही जर लिहित असाल तर करंट अफेअरमध्ये समजा एखादा मोठ्या NGOने काही रिपोर्ट दिलेला आहे की या ठिकाणी किनारपट्टीची धूप खूप जास्त होते, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा एखादा न्यूज ऐकली की वाळूचं उत्खनन समुद्री किनाऱ्यावर खूप जास्त होतं आहे, त्याच्यामुळे वाळूची धूप होती, असं जर काही रिपोर्ट आला असेल, असं करंट अफेअर तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये पुट करू शकता. तिथे एखादं आपली जी पूर्ण भारताची किनारपट्टी आहे त्याचा तुम्ही तिथे एखादा नकाशा काढू शकता, त्याच्याबद्दल एखादा काही एक्झाम्पल असेल तुमच्याजवळ एखाद्या गावाचं किंवा आपलं पूर्ण कुठलंही तुम्हाला की किनारपट्टीची धूप होतानाचं एक्झाम्पल असेल, तुम्ही ते ॲड त्याच्यामध्ये करू शकतात. अशा पद्धतीने तुमच्याजवळ जे मुद्दे आलेले, जे तुम्ही PYQ जाऊन बघितले, त्या संबंधीचे करंट अफेअर, त्या संबंधीचा नकाशा, त्या संबंधीचे उदाहरणं, त्या संबंधीचे इतर गोष्टी, त्या संबंधीची एखादा जर केस स्टडी असेल, त्या संबंधीचे काही कंटेम्पररी अफेअर्समध्ये काही गोष्टी आलेल्या असतील, तर या सगळ्या मात्र तुमच्या नोट्समध्ये असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते एक्झाम्पलमध्ये साधारणपणे प्रस्तावना टाकण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. हा झाला प्रश्नाचा एकदम इनिशियल स्टेज की एक्झॅक्टली प्रश्न कसा समजून घ्यायचा. मी तुम्हाला पहिला प्रश्न सांगितला होता, आता इतिहासातला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, तिथून तुम्हाला लक्षात आलं की प्रश्नाची कोअर डिमांड ओळखा. प्रश्न पूर्ण लिहिला आहे, जसं तसं ते काही उत्तर नसतं लिहायचं आपल्याला. प्रश्नामधली जितकी कोअर डिमांड आहे, जे आयोगाला विचारायचं तेवढ्याचबद्दल मी उत्तर लिहिल. एक दुसरी गोष्ट, हे जे टेलेंडर वर्ड्स आहे हे मी व्यवस्थित बघेल की मूल्यांकन करायचं म्हणजे काय आहे, विश्लेषण करा म्हणजे काय आहे, चर्चा, व्याख्या वगैरे इतर गोष्टी पण आहेत. त्याच्यावर एक यूट्यूबचं लेक्चर येईल, तेव्हा आपण ते डिटेल बघू. त्या पद्धतीने उत्तर घ्या. त्या उत्तरांमध्ये साधारणतः वेगवेगळे सिद्धांत, उदाहरणं, आलेख, मुद्दे तुम्ही टाकू शकता. कार्ल मार्क्सचा एखादा सिद्धांत आहे समजा हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा, कुठे जर टाकता येत असेल तर तो निश्चितपणे तुम्हाला तो टाकता येईल. अशा पद्धतीने देखील तुम्ही उदाहरणं असतील, करंट अफेअर, कंटेम्पररी. करंट अफेअर म्हणजे 1 ते 1.5 वर्षाचे मागच्या झालेल्या घटना, ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर. आणि कंटेम्पररी अफेअर्स म्हणजे मागच्या 5-6 वर्षामध्ये झालेल्या घटना. त्याच्यामुळे असं तुम्ही भ्रम करून नका बसू की करंट आणि कंटेम्पररी अफेअर एकच आहे. करंट अफेअर्स जे असतात 1-1.5 वर्षातलेच असतात, आणि कंटेम्पररी अफेअर्स असतात 4 ते 5 वर्षापासून जे न्यूजमध्ये चर्चेला गेलेले मुद्दे असतात. आणि जेव्हा वर्णनात्मक परीक्षा असते तेव्हा कंटेम्पररी अफेअर्समधूनही प्रश्न विचारले जातात. भरपूर गोष्ट 2-3-4 वर्षापासून डिस्कस चालू आहे, ती आताही करंट अफेअरमध्ये चालू आहे, पण ती मागच्या 3 ते 4 वर्षापासून न्यूजमध्ये आहे. तर ती कंटेम्पररी अफेअरमधली गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं ती करंट अफेअरमधून घेतली आहे, पण नाही, मागच्या 4-5 वर्षापासून त्याच्यावर डिस्कशन चालू आहे, म्हणूनच त्यामध्ये तो प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यातलं करंट अफेअर, त्याच्यातली कोणतेही उदाहरण, केस स्टडीज आपल्या नोट्समध्ये लिहिलेली असावी, म्हणजे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला मदत होईल. कोणताही प्रश्न लिहायचा असेल तर साधारणतः त्याला 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं पाहिजे: प्रस्तावना, मुख्य गाभा आणि निष्कर्ष. कोणताही प्रश्न लिहा तुम्ही. काही लोक पॅसेज फॉर्ममध्ये लिहितात, काही लोक बुलेट फॉर्ममध्ये लिहितात, म्हणजे पॉईंट फॉर्ममध्ये लिहितात. आता थोडंसं मी स्वतः पेपरही चेक केलेले आहेत, मी स्वतःही विद्यार्थ्यांना शिकवतो, पण मला थोडंसं पॉईंटमध्ये लिहिलेले आन्सर बेटर वाटतात. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही पॉईंटमध्ये लिहिता तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा फायदा असा होतो की शिक्षक जो आहे, जो व्यक्ती शिकवतो आहे तुम्हाला, आणि जो व्यक्ती तुमचा पेपर चेक करतो आहे, तुम्ही त्याच्यासोबतही जाऊन डिस्कस करायला लागेल तर हा मुद्दा. किंवा जे लोक पेपर चेक करताना खास करून तुम्ही त्यांना जाऊन बोला. मला असं वाटतं की पॉईंटमध्ये लिहिलेल्या लोकांना थोडेसे जास्त मार्क्स पडतात. आता संघ लोकसेवा आयोगाचा जर रिपोर्ट बघितला तर भरपूर लोक जे पॅसेजमध्ये आन्सर लिहिले तेही भरपूर प्रमाणात आयस झालेले आहेत, जे पॉईंटमध्ये लिहितात ते पण होतात. पण मला ना थोडंसं असं वाटतं की पॉईंटमध्ये जर लिहिलं ना तर समोरच्या व्यक्तीला वाचण्याला थोडंसं सोपं जातं. मला काय वाटतं की जो पेपर चेक करतो आहे तुमचा, जो पेपर तुमचा चेक करतोय, त्याला तुम्ही बोर का करताय, त्याला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न का करताय, का बरं पॅसेजमध्ये आन्सर लिहित आहे. त्याला जितकं सोपं करून देसाल, सिम्पल वेमध्ये सांगसाल, पॉईंटमध्ये सांगसाल, उदाहरणं देऊन सांगसाल, त्याला तेवढं ते बेटर वाटेल. सो मला असं म्हणायचं एकदम सिम्पल शॉर्टमध्ये की सिम्पली एक गोष्ट लक्षात घ्या, पॉईंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. काही आन्सर पॉईंटमध्ये लिहिता येत नाही. मला माहिती आहे काही विद्यार्थी प्रश्न विचारतील की सर काही आन्सर तर आम्ही किती प्रयत्न केला ते पॉईंटमध्ये कन्वर्ट होत नाही. तर ठीक आहे, तिथे तुम्ही पॅसेजमध्ये लिहा, पण सिम्पल एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्न साधारणतः पॉईंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. इंट्रोडक्शन लिहा, नंतर पॉईंट बनवा आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन लिहा. आणि पॉईंटच्या खाली जो पॉईंट एक्सप्लेन केला की तिथे एखादं उदाहरण, करंट किंवा कंटेम्पररी उदाहरण, किंवा एखादा छोटासा नकाशा, किंवा त्याबद्दलचा एखादा सिद्धांत असेल, किंवा त्याच्याबद्दलची एखादा केस स्टडी असेल, ती तिथे पुट करा, म्हणजे एक्झॅक्टली समजतं की विद्यार्थ्याला लिहायचं काय आहे. बरोबर. तर प्रस्तावना या पद्धतीने तुम्हाला करता येईल. मुख्य गाभामध्ये मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो की मुख्य गाभामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्य गाभा हा मुख्य करून प्रश्नामध्ये विचारलेल्या गोष्टींवरच अवलंबून असावा. मुख्य गाभा काय असावा, प्रश्न जे विचारले ते. जसं एक इन्व्हायरमेंटमध्ये मागच्या 3-4 वर्षापूर्वी संघ लोकसेवा आयोगाने प्रश्न आला होता की कोळसा प्रदूषणाबद्दल आपण एवढं सगळं काही बोलतो, आपण कोळशावर एवढं सगळं काही बोलतो की ज्याच्यातून प्रदूषण होतं, तरी पण भारत आपल्या ऊर्जा आवश्यकतांसाठी कोळशावरच का निर्भर आहे. म्हणजे बघा ना की आपण एवढं मोठं भूगोल वाचलं, आपण एवढं सगळं इन्व्हायरमेंट वाचलं, आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं की हे पुस्तक वाच भूगोलासाठी, कोणी सांगितलं इन्व्हायरमेंटसाठी हे वाच, आपण सगळ्याचं सगळं वाचलं. आपल्याला कळलं की यार कोळसामुळे तर काहीतरी अडचण होती आहे, कोळसा जरा वापरणं पण कमी केला पाहिजे, भारत देशाने सरकारने वापरणं बंद केलं पाहिजे. तरी पण भारत सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोळशातूनच तर थर्मल एनर्जी बाहेर काढते.
मग असं का होतं आहे? तर या गोष्टीचा विचार करण्यासाठी तुम्ही बघा ना, जर तुम्ही आन्सर लिहित असाल तर तुम्हालाही लक्षात येईल की भारत सरकारला इतर ऊर्जा संसाधनं वापरण्यासाठी अतिरिक्त पैसा, निधी लागेल, व्यवस्थित प्रकारचं मॅनेजमेंट लागेल. अजूनही आपल्याला त्याच्यासाठी 5-10 वर्ष लागतील, कारण अजूनही आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. आपल्याला समोर जाण्यासाठी अजूनही कोळशाची गरज आहे. आपण ते कशा पद्धतीने त्याला ट्रीट करू शकतो, आपण त्याला कशा पद्धतीने आन्सर देऊ शकतो, कारण तिथे तुमचं एखादं ॲटलस येणं गरजेचं आहे की जिथे साधारणतः कोळसा खाणी आहेत. तुम्ही त्या कोळसा खाणीच्या आजूबाजूला कशा पद्धतीने तिथे पॉवर प्लांट्स आहेत, भारत सरकारने कावर ते पॉवर प्लांट केले, एखादं केस स्टडी दिली असेल तर तुम्ही ती केस स्टडी तिथे लिहू शकता. कंटेम्पररी अफेअर्समध्ये जर कधी कोळशाबद्दल एखादा काही रिपोर्ट आला असेल, मिनिस्टर ऑफ कोल अँड माइन्सचा रिपोर्ट आला असेल, मिनिस्टर ऑफ माइन्स आला असेल, मिनिस्टर ऑफ कोलचा आला असेल, आंतरराष्ट्रीय एखाद्या NGOने काहीतरी कोळसा उत्पादनावर लिहिलेलं असेल, IPCCचा किंवा युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्रामचा काही रिपोर्ट असेल, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा काही रिपोर्ट असेल कोळशाबद्दल, अशा पद्धतीने देखील तुम्ही इंट्रो चालू करू शकता. आणि असे एक्झाम्पल तुम्ही मुख्य गाभामध्ये टाकून तुम्ही तुमची जी गोष्ट आहे ती पटवून सांगू शकता की अरे हो, हे मुद्दे आहेत, आम्हाला मान्य आहे की कोळशामुळे एवढं प्रदूषण होतं, ते ठीक आहे, पण आम्हाला कोळसा आजही का इम्पॉर्टंट आहे, कारण की आमचे काही आर्थिक कारणं आहेत. नवीनीकरणीय ऊर्जाकडे जाण्यासाठी आमच्याकडे काही मुद्दे आहेत. अजूनही आम्ही विकसनशील देश आहोत, तर आम्हाला कोळसा वापरावा लागतो. पण निश्चितपणे आम्ही 2030, 2040, 2045ला टार्गेट कंप्लीट करू. एका साईडला जेव्हा तुम्ही निष्कर्ष लिहिशाल मी तेव्हा सांगतोय, जेव्हा आम्ही टार्गेट कंप्लीट करू, कोळशाचा वापर कमी करू, नवीनीकरणीय ऊर्जेकडे जाऊ, ज्याला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो, की अक्षय ऊर्जा आम्ही वाढवू, पण आम्ही आमचा कोळसा कमी करू. तर त्या प्रश्नामध्येच तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला अप्रोच करता आलं असतं की कोळसा आम्ही बघा. तो प्रश्न पुन्हा एकदा जर बघितला की कोळशावर एवढं पर्यावरणीय समस्या आहेत तरी भारत सरकार कोळसाच का वापरत आहे, तर निष्कर्षामध्ये लिहिण्यासाठी आपल्याजवळ किती पॉईंट होते. एखादा समिती होती जी कोळशांवर गठीत केली होती, मिनिस्टर ऑफ कोलची एखादा आपल्याजवळ काही एखादं ओळ किंवा एखादा रिपोर्ट असेल, एखादा नीती आयोगाचा रिपोर्ट असेल, युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रामचा रिपोर्ट असेल, UNFCCCचा रिपोर्ट असेल, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल किंवा हेल्थ ऑर्गनायझेशनचा काही रिपोर्ट असेल, भारत सरकारच्या काही इतर मंत्रालयांचा काही रिपोर्ट असेल. तिथून तुम्ही इंट्रो चालू केलं, मुख्य गाभामध्ये लिहिलं की काय अडचण आहे की अजूनही आम्ही कोळसा वापरतो, ठीक आहे. आणि निष्कर्षामध्ये असं लिहा की कोळसा आम्ही वापरतो, ती आमची थोडीशी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, पण 5-10-15 वर्षानंतर ती संपेल. आम्ही कशा पद्धतीने त्याला ओव्हरकम करू, कोळसा कसा आम्ही कमी वापरू आणि अक्षय ऊर्जा कशी वापरू, कारण निष्कर्ष कधीही हा प्रोग्रेसिव्ह असावा. निष्कर्षामध्ये असं नका लिहू की नाही आम्ही कोळसाच वापरणार, आम्ही गरीब देश आहोत, आमच्या जो आर्थिक साधनं जास्त नाही आहेत, भारत हा विकसनशील देश आहे, आम्ही कोळसाच वापरू, असं नाही. आम्ही कोळसाला कशा पद्धतीने इलिमिनेट करू आणि कशा पद्धतीने अक्षय ऊर्जा वापरू, अशा पद्धतीने वे फॉरवर्ड पद्धतीने निष्कर्ष लिहिला गेला पाहिजे. ओके. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की उदाहरणं, डेटा हे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकता आलं पाहिजे. आत्ता कोळशाच्या उदाहरणात मी तुम्हाला डेटा सांगितला, ज्या पद्धतीने तुम्हाला घेता आला असता. इतरही भरपूर क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही विविध पद्धतीने डेटा घेऊ शकता. ओके. आणि जो तुम्हाला चालू घडामोडींमध्ये म्हणजे करंट अफेअरमध्ये भेटेल. मी कंटेम्पररी एक्झाम्पलही घेतलं, पीएम जनधन योजना, कोविड व्यवस्थापन. आता ह्या गोष्टी कसं आहे की या करंटमध्ये आहेत, ह्या कुठे टाकता येतील. आता जर मी म्हटलं की सूक्ष्म वित्ताचा मुद्दा असेल किंवा आपण त्याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो की सामान्य लोकांपर्यंत बँकिंगच्या सुविधा पोहोचल्या पाहिजे, आणि अजूनही काय अडचणी आहेत की सामान्य लोकांपर्यंत बँकिंगच्या सुविधा नाही पोहोचल्या. जर प्रश्न असा असेल तर फॉर एक्झाम्पल बघा ना तुम्ही की मी जर म्हटलं की सूक्ष्म वित्त व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचणे किंवा बँकिंगची व्यवस्था लोकांपर्यंत जाणे, याच्यासाठी आपण विविध गोष्टींनी प्रयत्न केले की अगदी शेवटच्या व्यक्तींपर्यंत बँक अकाउंट असावं, फायनान्शियल त्याचं इन्क्लुजन व्हावं, ज्याला आपण वित्तीय समावेशन म्हणतो, या पद्धतीने करतो. पण अजूनही शेवटच्या व्यक्तींपर्यंत वित्तीय समावेशन का नाही झालं. मग इंट्रोडक्शनमध्ये आहे ना आपल्याजवळ डेटा लिहायला, वेगवेगळ्या कमिटीज आहेत, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे रिपोर्ट्स आहेत, नीती आयोगाचे रिपोर्ट आहेत, मोठमोठे NGO आहेत, जगातील वेगवेगळ्या NGOज किंवा सरकार किंवा तिथले काही रिपोर्ट्स आहेत, तिथल्या काही कमिट्या आहेत ज्यांनी भारतातील वित्तीय समावेशनावर काहीतरी लिहिलेलं आहे. करंट अफेअर किंवा कंटेम्पररी अफेअरमध्ये काहीतरी आलेलं आहे, त्याच्याबद्दलचा एखादा डेटा किंवा केस स्टडी आहे की भारतात वित्तीय समावेशन अजूनही 100% का नाही झालं, ते तिथून तुम्ही प्रस्तावना लिहिली. मग प्रस्तावना जेव्हा लिहिली तर बॉडीमध्ये हे जनधनसारखी योजना वगैरे आली पाहिजे. आता कोविडबद्दल आपण बोललो, कोविड व्यवस्थापन जेव्हा आरोग्याबद्दल येईल तेव्हा आपण हे करंट अफेअर वाचू. जेव्हा आपल्याला सूक्ष्म वित्त असेल किंवा वित्तीय समावेशनाचा मुद्दा असेल तेव्हा आपण वित्तीय समावेशनाचा मुद्दा असेल तर आपण प्रधानमंत्री जनधन वापरू. जर आरोग्याचा मुद्दा असेल तर कोविड व्यवस्थापनाचा मुद्दा. फक्त एक गोष्ट बघा की कोणतं करंट अफेअर कुठे बसतं, नाही तर कोणती गोष्ट नेमकं मी तुम्हाला विचारतोय की एक एक्झाम्पल घ्यायचं की मी तुम्हाला विचारतोय की वित्तीय समावेशनाबद्दल लिहा, तुम्ही लिहिताय कोविड व्यवस्थापन. मी तुम्हाला आरोग्याबद्दल काहीतरी विचारतोय किंवा व्हॅक्सिन डेव्हलपमेंटच्या काही प्रोसेसवर विचारतो आहे, तुम्ही तर दुसरं काहीतरी प्रधानमंत्री सूक्ष्म वित्त लिहिताय, असं नाही लिहिलं गेलं पाहिजे. कोणतं करंट अफेअर, कोणतं कंटेम्पररी अफेअर कुठे बसतं हे पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यानुसारच ते बसलं पाहिजे. आता थोडासा मजाकीचा मुद्दा होता, मला माहीत होतं की कोणी असं काही करणार नाही आहे की वित्तीय समावेशनात कोणी कोविड टाकेल किंवा कोविडमध्ये कोणतरी वित्तीय समावेशन टाकेल, असं नाही आहे. पण जस्ट एक
मजाकीचा मुद्दा आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या आणि इम्पॉर्टंटली ती तुम्ही तुमच्या ठिकाणी अप्लाय करा की करंट अँड कंटेम्पररी अफेअर थ्रू तुम्हाला तुमची बॉडी समजून सांगायची की तुम्ही जे लिहिताय ते बरोबर आहे, त्याला डेटा आहे, त्याला करंट आहे, त्याला कंटेम्पररी अफेअर्स आहे, तुम्ही जे सांगताय त्याला सबूत द्या की मी जे बोलतोय ते खरं आहे, बरोबर. त्याच्यानंतर साधी आणि जसं मी आकड्यावरी पण सांगितलं, आकड्यावरी GDPची ग्रोथ, HDIमध्ये सुधारणा, अशा मुद्द्याने गरिबीसारखे मुद्दे तुम्ही ॲड करू शकता. जसा जर प्रश्न जर असा असता की समजा गरिबी कशा पद्धतीने घटवता येईल किंवा भारताने कितपर्यंत आतापर्यंत गरिबी घटवलेली आहे, जर असा प्रश्न असता तर मग तुम्ही प्रस्तावनामध्ये लिहिलं असतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सबद्दल लिहिलं असतं, गरिबी घटवण्यासाठीचे वेगवेगळे प्रोग्राम्स लिहिलेले असतील, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संस्थांचा डेटा लिहिला असेल, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचा डिपार्टमेंट तुम्ही लिहिलं असतं की हां अशा पद्धतीने भारताने गरिबी कमी केली आहे, एकदम रिड्यूस नाही केली, एकदम झिरो नाही केली भारताने गरिबी, पण गरिबी कमी केलेली आहे. पण जेव्हा तुम्ही गाभा लिहिसाल, जेव्हा निष्कर्ष लिहिसाल, तेव्हा तुम्ही हा डेटा देऊ शकता ना की GDPची ग्रोथ कशी झालेली आहे, HDIमध्ये भारताच्या सुधारणा झाली, म्हणजे आपण गरिबी दूर करण्यात काही प्रमाणात का होईना आपण यशस्वी झालो. 10, 12, 15% ज्या पद्धतीने आपण गरिबी कमी करू शकतो त्या पद्धतीने आपण ती केली, त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला गरिबी संपवण्याचा. तर निष्कर्षामध्ये आणि बॉडीमध्ये हा डेटा देऊन तुम्ही जे सांगता आहे ते समजून सांगू शकता. ओके. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे साधी आणि स्पष्ट भाषा ठेवा, क्लिअरिटी अँड सिम्प्लिसिटी. जटिल शब्द आणि वाक्य छोटी. ओके. अतिशय जटिल शब्द वापरू नका लिहिताना ना, कोणती गोष्ट अतिशय सिंपल पद्धतीने. हे नियम मी पहिले सांगितलं होतं की सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 साठी लागू आहेत. तुम्ही तुमची भाषा सिंपल ठेवा, स्पष्ट लिहा, पॉईंटमध्ये लिहा आणि अतिशय क्लिष्ट नका करू की त्याच्या डोक्याला खूप जास्त त्रास होईल की तो तुम्हाला मार्क देणार नाही. MPSCमध्ये जो एक्झामिनर आहे तुम्ही त्याला जितका त्रास देसाल, जितकं क्लिष्ट करून सांगसाल, जितकं कठीण करसाल, तेवढा तो तुमचा बदला घेईल. म्हणजे जिथे 10 पैकी 6 द्यायचे तिथं तो 4, 4.5 देईल, बरोबर आहे. आता काही MPSC एक्झामिनर काही खरंच काही बदला घेत नाही, पण मला सांगायचा आशय तुम्हाला कळला की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे. त्याला इतका तुम्ही त्रास देऊ नका, इतकं क्लिष्ट लिहू नका की तो तुम्हाला मार्कच टाकणार नाही. ओके. आणि सेकंड, वाक्य छोटी आणि स्पष्ट ठेवा, साधारणतः पॉईंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. सिम्पली आजच्या लेक्चरची जी समरी आहे, आजचं जे उत्तरलेखन जे सुंदर करायचं, आपल्याला जे उत्तरलेखन छान करायचं आहे, आपलं जे नॉलेज आहे, जे स्पेसिफिकली मांडायचं आहे, त्याला एकदम सारांश सांगायचं असलं की आतापर्यंत हे जे काही 15-20 मिनिटाचं लेक्चर झालं असेल आणि याच्यामध्ये मला तुम्हाला सारांश सांगायचा असेल तर मी तुम्हाला सरळ सांगतो की कोणतेही उत्तर लिहिण्याची पद्धत सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 मध्ये, ठीक आहे. हा माझा सिद्धांत ऑप्शनलला लागू नाही, निबंधाला तर बिलकुलच लागू नाही, त्याच्यासाठी एक वेगवेगळे लेक्चर होतीलच समजा. पण सामान्य अध्ययन 1, 2 आणि 3 आणि 4 साठी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रस्तावना लिहा, प्रस्तावनेनंतर बॉडी लिहा, बॉडीनंतर कन्क्लुजन लिहा. जेव्हाही प्रस्तावना लिहिसाल तर प्रस्तावना लिहिताना करंट अफेअरमध्ये काही आलं आहे का त्याच्याबद्दल, कंटेम्पररी अफेअरमध्ये त्याच्याबद्दल काही आलेलं आहे का, एखादी आंतरराष्ट्रीय संघटना, NGO, वर्ल्ड बँक काही त्याच्याबद्दल काही बोलत आहे का, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्याच्यावर काही बोलत आहे का, राज्य किंवा केंद्र सरकारचे मंत्रालय त्याच्याबद्दल काही बोलत आहेत का, त्याच्यावर एखादं कमिटी काही आहे का बोललेली, संविधानात किंवा इतर ठिकाणी त्याच्याबद्दल काही तरतुदी आहेत का, त्याच्याबद्दल एखादं केस स्टडी आहे का, करंट अफेअरमध्ये आत्ताच काही झालं आहे का या मुद्द्याचं, अशा पद्धतीने इंट्रो चालू करा. लागेल तर हा यूट्यूबचा व्हिडिओ थोडा 2 मिनटं मागे घेऊन पुन्हा बघा की प्रस्तावनामध्ये या गोष्टी टाकू शकतात. इथून तुम्ही प्रस्तावना चालू करता. गाभा जो बॉडीचा मेन गाभा आहे, ज्याला आपण मुख्य भाग म्हणतो बॉडी, त्या बॉडीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जे विचारलं आहे मुख्य भाग, ज्याला आपण क्वेश्चनची बॉडी म्हणतो, त्याच्यामध्ये जे विचारले तेच आलं आहे का, मी जे तुम्हाला विचारतोय, जे तुम्हाला आयोग विचारतंय, जे तुम्हाला तुमचे टीचर्स विचारतायत, जे जिथे तुम्ही टेस्ट सिरीज लावलेली आहे, तर तितकंच लिहा जेवढं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे आणि साधारणतः 100 ते 110 शब्दामध्ये त्याला बसवायचा प्रयत्न करा. जर 10 मार्काचा प्रश्न असेल तर, जर 20 मार्काचा प्रश्न असेल तर 180 ते 90 शब्द. का? कारण की काही शब्द तुम्ही प्रस्तावनेसाठी आणि काही निष्कर्षासाठी वापरणार आहेत, म्हणून 150 जर असेल तर प्रस्तावना निष्कर्ष मिळून जर 50 शब्द गेले तर 100 शब्द मुख्य भाग असेल, बरोबर. सेम ॲज इट इज जर 250 शब्दांसाठी जर एखादा प्रश्न असेल 15 मार्काचा तर निष्कर्ष आणि प्रस्तावना इथे साधारणतः तुमचे 50 शब्द गेले, मग तुम्ही 190, 80 किंवा 200 पर्यंत शब्द मुख्य गाभ्यामध्ये लिहू शकतात. आणि त्याच्यानंतर फायनली की कोणताही प्रश्नाचा निष्कर्ष जर लिहायचा असेल तर तो वे फॉरवर्ड असावा, त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवल्या गेलेल्या पाहिजे. कधीही प्रश्नावर कितीही क्रिटिक केलं तरी सरकारी अधिकारी म्हणून आपण ज्याला ब्युरोक्रेसी म्हणतो, जे तुम्ही मी आपण सगळे ज्या ब्युरोक्रेसीमध्ये जाणार आहोत, तिथे काही सरकारला फक्त आपल्या समस्या सांगायच्या नाही की सर ही समस्या आहे, मुख्यमंत्री साहेब, प्राईम मिनिस्टर साहेब, की फक्त हीच समस्या, हे नाही सांगायचं आपल्याला. त्यांना उपाययोजना पण सुचवायच्या आहेत की ही समस्या आहे सर, अशा पद्धतीने ती सॉल्व्ह करता येईल. तर निष्कर्षामध्ये ऑलवेज वे फॉरवर्ड म्हणजे केंद्र सरकारने काय केलं आहे, राज्य सरकारने काय केलं आहे, कोणकोणत्या योजना या संबंधित आहे, संविधानात, घटनेत, कायद्यांमध्ये याबद्दल काय करण्यात आलेलं आहे, तुम्ही काय करू शकता की वरील जी समस्या, वरील अडचण जी आहे ती कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, हे साधारणतः निष्कर्षामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. साधारणतः हे नियम GS2 आणि GS3ला पूर्ण जसे तसे लागू होतात. GS4लाही काही प्रॉब्लेम नाही. ओके. GS3 असो का GS4 असो, GS2
2, 3, 4 याला जसे तर तसे लागू होतात. ओके. आणि जो GS1 आहे, GS1 आहे, याच्यामध्ये जो स्टॅटिक पार्ट आहे, हायली स्टॅटिक पार्ट आहे, ज्याला आपण म्हणतो हिस्ट्री किंवा जिओग्राफी, तिथे थोडासा मात्र हे नियम तेवढेच लागू होत नाही. कारण की तिथे प्रस्तावना लिहायची असेल तर तुम्हाला तिथे स्टॅटिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आता इतिहासात जर तुम्हाला सुभाषचंद्र बोसांबद्दल लिहायचं आहे तर तुम्हाला त्यांच्या फॉरवर्ड ब्लॉकबद्दल माहिती असली पाहिजे, आझाद हिंद सेनेबद्दल माहिती असली पाहिजे, तेव्हाच तर प्रस्तावना लिहिता येईल. भूगोलामध्ये काही मुद्दा आला असेल, जसं की क्लायमेट चेंजचा मुद्दा असेल, क्लायमेट चेंजचा मुद्दा जरी तो इन्व्हायरमेंटचा असला GS3चा, तरी क्लायमेट चेंजवरून काही प्रश्न भूगोलात येतात, जाऊन बघा. नाही तुम्ही म्हणता सर की असं कसं काय झालं, तुम्ही तर म्हणता ते इन्व्हायरमेंट GS3मध्ये आहे आणि जिओग्राफी GS1मध्ये आहे. पण जिओग्राफीचे जरी तुम्ही प्रश्न जाऊन बघितले भूगोलाचे, तर ते क्लायमेट चेंज, पोल्युशन, वॉटर पोल्युशन, वॉटर कन्झर्वेशन, हवा चांगलं ठेवणं, या सगळ्या गोष्टींसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तिकडचं इन्व्हायरमेंटचा काही डेटा घेऊन जिओग्राफीमध्ये ते पुट करतात. तिकडचं क्लायमेट चेंज घेऊन तिच्यातला थोडासा सायमल्टेनियस किंवा काहीतरी असा महत्त्वाचा जो डेटा आहे तो इकडे घेतात आणि इकडे विचारतात. भूगोलातला काही डेटा घेऊन तिकडे इन्व्हायरमेंटमध्ये ते विचारतात. GS1मधलं जिओग्राफी आणि GS3मधलं इन्व्हायरमेंट, याला तुम्ही एकदम कंबाईन करूनच अभ्यास करा. कारण की इकडचे सिद्धांत तिकडे कामात येतात, तिकडचे सिद्धांत इकडे कामात येतात. GS3मधले इन्व्हायरमेंटचे काही प्रश्न भूगोलासारखे वाटतात, भूगोलाचे GS1चे काही प्रश्न इन्व्हायरमेंटसारखे वाटतात. बरोबर आहे. तुम्ही जाऊन बघा GS3 आणि 1चे पेपर तुम्ही जाऊन बघा. संघ लोकसेवा आयोग 24चा, 23चा, 22चा, 21चा, 20चा असे 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघा. मी सांगतो ते तुम्हाला ते कळेल. तर थोडासा स्टॅटिक पार्ट सोडला GS1चा, हिस्ट्री किंवा जिओग्राफीचा थोडासा स्टॅटिक पार्ट सोडला, तर मग GS1च्या पण सोसायटीला असेल किंवा जिओ असेल काही पार्ट, या ठिकाणी देखील मी सांगितलेला हा सिद्धांत साधारणपणे लागू होतो. जर काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांना, तर निश्चितपणे तुम्ही कमेंट करा. हा चांगलं उत्तर लिखाण कौशल्याचा भाग पहिला आहे. अजूनही लिखाण कौशल्यासाठी अजून काय काय करता येईल, कशा पद्धतीने लिहिता येईल, हे जे वाक्य आहेत की मूल्यांकन करा, विश्लेषण करा वगैरे, याच्यावर एकदम डिटेल व्हिडिओ मी निश्चितपणे लवकरात लवकर घेऊन येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि काही अडचण असेल तर निश्चितपणे मला तुम्ही या कमेंटमध्ये लिहा, मी त्याला ॲन्सर करेन. थँक्यू.